विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 39 वरील 7वा प्रॉब्लेम आजच्या तासाला सोडवणार आहोत. आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. सप्रे अँड अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. सप्रे आणि अत्रे नावाचे दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. म्हणजे त्यांना नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो होईल ते इक्वल वाटून घेतात. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पुढे जे ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत त्या माहितीच्या आधारे तुम्ही प्रिपेअर करा, तयार करा. काय तयार करा तर 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा आणि त्याच दिवसाचं म्हणजे 31 मार्च 2019 रोजीचं बॅलन्स शीट तयार करा, अशी माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. मग पुढे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिसत आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. आपल्याला ट्रायल बॅलन्सची तारीख दिसत आहे 31 मार्च 2019. याचा अर्थ ही त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे. म्हणजे त्यांचं जर अकाउंटिंग इयर 31 मार्च 2019ला संपत असेल तर त्यांचा अकाउंटिंग इयर सुरू झालेला आहे 1 एप्रिल 2018 रोजी आणि संपलेला आहे 31 मार्च 2019 रोजी. ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. म्हणजे ही त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे. मग आपण पहिली पायरी पूर्ण केलेली आहे, अकाउंटिंग इयर ओळखलेलं आहे. आता आपल्याला दुसरी पायरी पूर्ण करायची आहे, ती म्हणजे आपल्याला परचेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत किंवा नाही हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये सेल्स रिटर्न्स देतात आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला परचेस रिटर्न्स देतात. मग आपण पाहूया बरं, डेबिट बॅलन्सेसमध्ये सेल्स रिटर्न्स दिलेत का. तर आपल्याला रिटर्न्स दिसत आहेत 800 रुपये आणि पुढे काहीच म्हणलेलं नाही. रिटर्न्स इनवर्डही म्हणलेलं नाही किंवा सेल्स रिटर्नही म्हणलेलं नाही. पण जे रिटर्न्स डेबिट बॅलन्सेसमध्ये देतात म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये देतात ते सेल्स रिटर्न्स असतात. म्हणजे हे सेल्स रिटर्न्स आहेत 800 रुपये आणि सेल्स रिटर्न्सला आणखीन एक नाव आहे रिटर्न इनवर्ड. म्हणजे आपण कन्फर्म केले की सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत आणि हे रिटर्न्स आपल्याला एकूण सेल्समधून लेस करायचे असतात. आता आपण पाहूया बरं, क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला परचेस रिटर्न्स दिलेत का. तर रिटर्न्स दिलेले आहेत 1500 रुपये आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जे रिटर्न्स देतात ते परचेस रिटर्न्स असतात. आणि परचेस रिटर्नला आणखीन एक समानार्थी शब्द आहे रिटर्न आउटवर्ड. ₹1500 आणि परचेस रिटर्न्स हे आपल्याला एकूण परचेसेसमधून लेस करायचे असतात. मग आपण कन्फर्म केले की परचेस रिटर्न्सही दिलेले आहेत. ही आपली दुसरी पायरी पूर्ण झालेली आहे. आता तिसरी पायरी पूर्ण करूया. ॲडजस्टमेंटचं वाचन करायचं आहे आणि ती ॲडजस्टमेंट आपल्याला कशावरती दिलेली आहे त्याच्यासमोर आपल्याला स्टार करायचं आहे. चला मग आपण ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. आपल्याला एकूण 6 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. पहा, पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000. ही क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे आणि क्लोजिंग स्टॉक ही ॲडजस्टमेंट आपल्याला स्वतंत्र सोडवायची असते. ह्याचा स्टार कुठेही ट्रायल बॅलन्समध्ये करायचा नाही. आता दुसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5% अँड मशनरी ॲट 10%. लँड अँड बिल्डिंगची किंमत 5% कमी झाली आहे आणि मशनरीची किंमत 10% कमी झालेली आहे. मग आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये लँड अँड बिल्डिंग दिलेले आहेत, त्याच्यासमोर स्टार करूया आणि मशनरीच्याही समोर आपण स्टार करूया. याचा अर्थ
लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरीवरती ॲडजस्टमेंट आहे. आपल्याला लँड अँड बिल्डिंग दिलेले आहेत, त्याच्यासमोर आपण स्टार करूया. एकूण 10,000 रुपयांचे लँड अँड बिल्डिंग आहेत. त्यानंतर मशिनरीच्याही समोर आपल्याला स्टार करावं लागेल, कारण मशिनरीची किंमत 10% कमी झालेली आहे. चला, आपण दुसऱ्या ॲडजस्टमेंटचे स्टार केलेले आहेत. आता आपण पुढील ॲडजस्टमेंट वाचूया. आता तिसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स अँड राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेब्ट्स. याचा अर्थ असा आहे की सन्ड्री डेटर्स यांच्याकडून आपल्याला 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे ते RDD आहेत. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजेच RDD 5% आहेत. संशयित बुडीत कर्ज आहे ते 5%. आणि शिवाय 1,000 रुपये बॅड डेब्ट्स आहेत, बुडीत कर्ज आहेत. म्हणजे 1,000 रुपये येणारच नाहीत आपल्याला, शिवाय 5% रक्कम येणार नाही असा संशय आहे. म्हणजे आपल्याला डेटर्सच्या समोर 2 स्टार करावे लागतील. पहिला स्टार बॅड डेब्ट्सचा करावा लागेल आणि दुसरा स्टार RDDचा करावा लागेल. जरी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये RDD आधी दिसत असतील आणि बॅड डेब्ट्स नंतर दिसत असतील, तरीसुद्धा प्रॉब्लेम सोडवत असताना आधी आपण डेटर्समधून बॅड डेब्ट्स लेस करणार आहोत आणि त्यानंतर RDD ट्रीट करणार आहोत. मग आपण डेटर्सच्या समोर 2 स्टार करूया. पहिला स्टार बॅड डेब्ट्सचा येईल आणि दुसरा स्टार RDDचा येईल. आपल्याला डेटर्स दिलेले आहेत 40,000 रुपये. मग डेटर्सच्या समोर स्टार करूया. पहिला स्टार आहे बॅड डेब्ट्सचा आणि दुसरा स्टार आहे RDDचा. म्हणजे आपल्याला डेटर्सवरती 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आपण पुढील ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. पुढील ॲडजस्टमेंट आहे चौथी. गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड. आपण 3,000 रुपयांचा माल विकला. सोल्ड म्हणजे विकणे. बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. माल तर विकलेला आहे, पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये झालेली नाही. म्हणजे ते अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. मग हा स्टार येईल सेल्सच्या समोर. ह्याही ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहायचे आहेत. आपण मालाची विक्री केली, सोल्ड, मालाची विक्री केली म्हणून पहिला स्टार येईल सेल्सच्या समोर. एकूण विक्री वाढली म्हणून 85,000 रुपयांमध्ये आपल्याला ते 3,000 रुपये ॲड करावे लागतील. त्यानंतर आपण माल विकतो डेटर्स यांना, म्हणजे डेटर्सच्या समोर आणखीन एक स्टार येणार आहे. डेटर्सच्या समोर 3 स्टार आहेत. याचा अर्थ 3 ॲडजस्टमेंट आहेत. बॅड डेब्ट्स, RDD आणि अनरेकॉर्डेड सेल्स. कारण आपण ग्राहकांना माल विकतो आणि आपले ग्राहक आहेत डेटर्स, म्हणून आपण जो 3,000 रुपयांचा माल विकलेला आहे पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये नाही, तो इफेक्ट एकूण सेल्समध्ये ते ॲड करणार आहोत, प्लस डेटर्समध्ये ॲड करणार आहोत. आपण पुढील ॲडजस्टमेंट वाचूया. 5वी ॲडजस्टमेंट वाचूया आपण. आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. वाहतुकीचा खर्च देणे बाकी आहे 500 रुपये. कॅरेज याचा अर्थ होतो वाहतुकीचा खर्च. मग आता आपण कॅरेजच्या समोर स्टार करूया. याचा अर्थ कॅरेजवरती आपल्याला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये कॅरेज दिलेले आहेत 1,200 रुपये. त्याच्यासमोर स्टार करूया. याचा अर्थ कॅरेजवरती ॲडजस्टमेंट आहे. आता आपण त्या पुढील ॲडजस्टमेंट वाचूया. 5वी ॲडजस्टमेंट आपली वाचून झालेली आहे. आता 6वी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019. आपण 31 मार्च 2019 रोजी 8,000 रुपयांचा माल परचेस केलेला आहे, खरेदी केलेला आहे. म्हणजे अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवशी आपण माल परचेस केला. पण जरी आपण शेवटच्या दिवशी तो माल परचेस केलेला असला तरी तो आपण त्याच अकाउंटिंग इयरमध्ये माल परचेस केलेला आहे असा अर्थ आहे. अँड included in this closing stock but not recorded in the books of account. तो क्लोजिंग स्टॉकमध्ये इन्क्लूडही केला गेला. इन्क्लूड करणे म्हणजेच समाविष्ट करणे, पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये केली गेली नाही असा अर्थ आहे. म्हणजे ते अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत.
की माल तर आपण परचेस केलेला आहे पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये केली गेली नाही, म्हणजे ते अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत. म्हणजे एकूण परचेसेसमध्ये ते ॲड करावे लागतील. हा फर्स्ट इफेक्ट येईल. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये परचेसेस दिलेले आहेत 65,000 रुपये प्लस त्या वर्षी आपण एकूण 8,000 रुपयांचा माल पुन्हा परचेस केलेला आहे. म्हणजे एकूण खरेदीमध्ये जे पुन्हा परचेस केलेले आहेत गुड्स ते ॲड करणार आहोत, म्हणून परचेसेस समोर मी स्टार केलेला आहे. आणि आपण माल परचेस केला आणि त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये केली नाही 8,000 रुपयांच्या मालाची नोंद, आणि ते अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत, ते एकूण परचेसेसमध्ये ॲड करणार. हा झाला फर्स्ट इफेक्ट. तो माल आपण परचेस केलेला आहे म्हणजे आपण देणं लागतो, म्हणून सेकंड इफेक्ट क्रेडिटर्समध्ये ते ॲड करणार आहोत आपण. अनरेकॉर्डेड परचेसेस एकूण परचेसेसमध्ये ॲड करावेत आणि सेकंड इफेक्ट क्रेडिटर्समध्ये सुद्धा ते ॲड करावेत, कारण तेवढं देणं आपलं पुन्हा वाढलेलं आहे. आणि क्रेडिटर्स म्हणजे आपण आहोत की आपण त्यावर्षी एकूण देणं आहेत 23,000 रुपये. शिवाय आपण 8,000 रुपयांचा माल परचेस केलेला आहे. आता 23,000 प्लस 8,000 असं एकूण जे देणं आहे ते आपल्याला लायबिलिटी साईडला त्याचं पोस्टिंग करावं लागेल. अनरेकॉर्डेड परचेसेस याचे स्टार आपले करून झालेले आहेत, म्हणजे 6वी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. प्रॉब्लेमचं पूर्ण वाचन झालेलं आहे. याचा अर्थ आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसपासून आपण सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आहेत सन्ड्री डेटर्स 40,000 रुपये, आणि सन्ड्री डेटर्स ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर 3 स्टार आहेत. याचा अर्थ डेटर्सवरती एकूण 3 ॲडजस्टमेंट आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे बॅड डेब्ट्सची, दुसरी आहे RDDची, आणि तिसरी आहे अनरेकॉर्डेड सेल्स. मग त्या ॲडजस्टमेंट आपण सोडवणार आहोत, पण त्याआधी आपण सन्ड्री डेटर्स 40,000 रुपये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्याचं पोस्टिंग करूया इनर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स, इनर कॉलमला 40,000 रुपये. आपण त्या ॲडजस्टमेंट क्रमाने सोडूया. सन्ड्री डेटर्स 40,000 रुपये. सन्ड्री डेटर्स म्हणजेच कस्टमर्स म्हणजेच ग्राहक, की आपल्या ग्राहकांकडून येणं दिसत आहे 40,000 रुपये. त्याच्यासमोर 3 स्टार आहेत, म्हणजे 3 ॲडजस्टमेंट आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे बॅड डेब्ट्सची, दुसरी आहे RDDची, आणि तिसरी आहे अनरेकॉर्डेड सेल्सची. मग आपण त्या ॲडजस्टमेंट क्रमाने सोडूया. तिसरी ॲडजस्टमेंट आहे RDD 5% सांगितलेले आहेत, बॅड डेब्ट्स 1,000 रुपये सांगितलेले आहेत. शिवाय आपण चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये वाचन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण 3,000 रुपयांचा माल विकलेला आहे, पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये आढळत नाही, म्हणजे अकाउंटच्या पुस्तकामध्ये ती नोंद केली नाही. ते अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. आपण माल विकला 3,000 रुपयांचा, आणि आपण माल विकतो ग्राहकांना, म्हणून आधी ते 3,000 रुपये एकूण डेटर्सकडून येणं वाढलेलं आहे, म्हणून आधी 3,000 रुपये ॲड करूया आणि त्यानंतर त्यातून बॅड डेब्ट्स लेस करू, आणि बॅड डेब्ट्स लेस केल्यानंतर RDD लेस करूया. चला, आधी आपण माल विकलेला आहे ग्राहकांना 3,000 रुपयांचा, पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये नाही, तो इफेक्ट आधी घेऊया, कारण आपल्याला ते डेटर्समध्ये ॲड करावे लागतील, कारण अजून ग्राहकांकडून येणं वाढलेलं आहे 3,000 रुपये. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 3,000 रुपये. आपण 3,000 रुपयांचा माल आपल्या कस्टमर्स यांना विकलेला आहे, आणि त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकात नाही, ते अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. मग ते आधी आपण एकूण डेटर्समध्ये ॲड करूया, कारण अजून डेटर्सकडून येणं वाढलेलं आहे. मग उत्तर आलेलं आहे 43,000 रुपये, म्हणजे ग्राहकांकडून आता येणं आहे 43,000 रुपये. हा झाला अनरेकॉर्डेड सेल्सचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला
एकूण सेल्समध्ये ते ॲड करावेत बाय सेल्स. मग जेव्हा सेल्स येतील ती अमाऊंट आपण इथे लिहिणार आहोत. आता ऑन रेकॉर्डेड सेल्स ॲड ऑन रेकॉर्डेड सेल्स फक्त पोस्टिंग करून ठेवूया 3,000 रुपयांचं. याचा अर्थ आपली ती ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. दोनदा पोस्टिंग झालं. आपण डेटर्समध्ये ॲड केले 3,000 रुपये, कारण डेटर्सकडून येणं आता वाढलेलं आहे म्हणून, कारण आपण तो माल विकतो ग्राहकांना. आणि सेकंड इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलेला आहे. एकूण सेल्समध्ये ते आपण ॲड करणार आहोत, कारण एकूण विक्री वाढलेली आहे म्हणून. आपल्या चौथ्या ॲडजस्टमेंटचं दोनदा पोस्टिंग झालेलं आहे. मी इथे खूण करत आहे. आता डेटर्सवरील ही पहिली ॲडजस्टमेंट सोडवून झालेली आहे. आता आपल्याला डेटर्सवरील दुसरी आणि तिसरी ॲडजस्टमेंट सोडवायची आहे. आपल्याला आधी बॅड डेट्स लेस करावे लागतील. आता एकूण येणं आहे डेटर्स यांच्याकडून 43,000 रुपये. त्यापैकी 1,000 रुपये बॅड डेट्स आहेत, म्हणजे बुडीत कर्ज आहे. तेवढी रक्कम आपल्याला प्राप्त होणार नाही असा अर्थ आहे. मग 43,000 वजा 1,000 उत्तर आलेलं आहे 42,000 रुपये. म्हणजे ग्राहकांकडून आता येणं आहे 42,000 रुपये. बॅड डेट्सचा हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण तेवढा लॉस आपल्याला सहन करावा लागत आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण एक्सपेन्सेस अँड लॉसेस नोंदवत असतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग सेकंड इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटसाठी एक 7-8 ओळी जागा सोडून टू बॅड डेट्स डायरेक्ट आउटर कॉलमला 1,000 रुपये. म्हणजे डेटर्सवरील 2 ॲडजस्टमेंट आपल्याला सोडून झालेले आहेत. मग डेटर्सच्या समोर आपण पहिल्या ॲडजस्टमेंटला खूण करूया की झाली ती ॲडजस्टमेंट. त्याचबरोबर दुसरी ॲडजस्टमेंट झालेली आहे. याचा अर्थ आता डेटर्सवरती एकच ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. मग ती सोडूया. पहा, आपल्याला डेटर्सकडून 5% रक्कम येणार नाही असा संशय आहे. म्हणजे ते रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स आहेत, संशयित बुडीत कर्ज आहे. मग आता 5% आपल्याला डेटर्सकडून येणार नाहीत असा संशय आहे. मग ते आपल्याला एकूण डेटर्समधून लेस करावे लागतील. पहा, डेटर्स यांच्याकडून बॅड डेट्स वजा जाता आता एकूण येणं आहे 42,000 रुपये. पण त्यातील 5% रक्कम येणार नाही असा आपल्याला संशय आहे. मग आपल्याला गणित करावं लागेल. ग्राहकांकडून येणं आहे 42,000 रुपये, पण त्यातील 5% रक्कम येणार नाही असा संशय आहे आपल्याला. मग 42,000 गुणिले 5 भागिले 100 असा भागाकार गुणाकार करावा लागेल आपल्याला. मग आणि उत्तर आलेलं आहे 2,100 रुपये. म्हणजे 2,100 रुपये येणार नाहीत असा आपल्याला संशय आहे. मग आपल्याला ते 5% रक्कम लेस करावी लागेल, कारण तेवढी रक्कम येणार नाही म्हणून. लेस 5% RDD. RDDचा फुल फॉर्म होतो रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. आपल्याला 2,100 रुपये येणार नाहीत असा संशय आहे. मग ते लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 39,900 रुपये. म्हणजे ग्राहकांकडून येणं होतं 40,000 रुपये, पण आता आपल्याला वर्षाच्या शेवटी 39,900 रुपयेच येणार आहेत. हा झाला RDDचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD कंसामध्ये न्यू, की आपल्याला जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये RDD देतात ते न्यू असतं. 2,100 रुपये आउटर कॉलमला. तिसरी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे. RDDचेही 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत आणि बॅड डेट्सचे सुद्धा 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. म्हणजे आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, म्हणून आपण त्या ॲडजस्टमेंटला खूण करत आहोत. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. डेटर्स नंतर आहेत परचेसेस 65,000 रुपये. परचेसेस याचा अर्थ होतो खरेदी करणे. आपण त्या वर्षी एकूण 65,000 रुपयांच्या मालाची खरेदी केलेली आहे. त्याच्यासमोर स्टार आहे परचेसेसच्या समोर. शिवाय आपल्याला रिटर्न्सही दिलेले आहेत, परचेस रिटर्न्स. मग आता
पर्चेसेस, एकूण पर्चेसेस घेऊया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉकसाठी एक ओळ जागा सोडूया. टू पर्चेसेस इनर कॉलमला 65,000 रुपये. आपण लगेच पाहूया त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे 6वी. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019. आपण त्याच अकाउंटिंग इयरमध्ये 8,000 रुपयांचा माल परचेस केलेला आहे अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक. शिवाय तो क्लोजिंग स्टॉकमध्ये इन्क्लूडही केलेला आहे, बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. पण त्याची नोंद अकाउंटच्या पुस्तकामध्ये केली गेली नाही, म्हणजे ते अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत. आपण माल परचेस केला म्हणून आपली एकूण खरेदी वाढली, म्हणून आपल्याला एकूण परचेसेसमध्ये ते आधी ॲड करावे लागतील. हा फर्स्ट इफेक्ट येईल. एकूण परचेसेस आहेत 65,000 रुपये, त्यामध्ये ते ॲड करूया. ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस. इनर कॉलमला 8,000 रुपये ॲड करून इनर कॉलमलाच लिहूया, कारण आपल्याला परचेस रिटर्न्स दिलेले आहेत. उत्तर आलेलं आहे 73,000. म्हणजे आपण खरं तर त्या वर्षी एकूण 73,000 रुपयांच्या मालाची खरेदी केलेली आहे. आता हा अनरेकॉर्डेड परचेसेसचा फर्स्ट इफेक्ट आपण लिहिला. आता सेकंड इफेक्ट आपल्याला लिहायचा आहे की आपण माल परचेस केलेला आहे, म्हणजे आपण आहोत सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे क्रेडिटर्समध्ये ते ॲड करावे लागतील 8,000 रुपये, आणि सन्ड्री क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. वरती एक 5-6 ओळी जागा सोडायची आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आपण लिहूया इथे, आणि जेव्हा सन्ड्री क्रेडिटर्स येतील तेव्हा ते ॲड करूया. फक्त आपण पोस्टिंग करून ठेवू अनरेकॉर्डेड परचेसेस. इनर कॉलमला 8,000. 6व्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. म्हणजे आपण 8,000 रुपये परचेसेसमध्ये, एकूण परचेसेसमध्ये ॲड केले, आणि सेकंड इफेक्ट ते क्रेडिटर्समध्ये आपण ॲड करणार आहोत, कारण आपण माल परचेस केलेला आहे आणि आपण आहोत क्रेडिटर्स. 6व्या ॲडजस्टमेंटचे 2दा पोस्टिंग झाले, म्हणून आपण 6व्या ॲडजस्टमेंटला खूण करूया. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला रिटर्न्स दिलेले आहेत. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न्स म्हणजेच परचेस रिटर्न, की आपल्याला जेव्हा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये रिटर्न्स देतात ते परचेस रिटर्न्स असतात, आणि ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये जे रिटर्न्स देतात ते सेल्स रिटर्न्स असतात. मग आधी आपण परचेस रिटर्न एकूण परचेसेसमधून ते लेस करूया. आपण जेवढ्या मालाची खरेदी केलेली आहे त्यापैकी काही माल आपण कोणत्या तरी कारणास्तव रिटर्न केलेला आहे, परत केलेला आहे, म्हणून तो एकूण खरेदीमधून लेस करूया 1,500 रुपये. एकूण खरेदी आपल्याला दिसत आहे 73,000 रुपये. त्यातून लेस परचेस रिटर्न 1,500 रुपये इनर कॉलमला, आणि लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 71,500 रुपये. म्हणजे आपण त्यावर्षी 71,500 रुपयांच्या मालाची खरेदी केलेली आहे. परचेस रिटर्न ही काही ॲडजस्टमेंट नाही, म्हणून त्याचा काही सेकंड इफेक्ट आपल्याला कुठेही घ्यायचा नाही. याचा अर्थ रिटर्न सोडून झालेले आहे. आता आपण पुन्हा डेबिट बॅलन्सेसमध्ये पाहूया. परचेसेस नंतर आहेत रिटर्न्स, आणि हे सेल्स रिटर्न्स आहेत, म्हणजे हे एकूण सेल्समधून लेस करायचे आहेत 800 रुपये. आपण पोस्टिंग करून ठेवूया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आपण जेव्हा सेल्स येतील त्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करणार आहोत, आणि त्यातून आपल्याला लेस सेल्स रिटर्न लेस करायचे आहेत, आणि सेल्स रिटर्न्स आहेत 800 रुपये. फक्त आपण पोस्टिंग करून ठेवलेलं आहे. जेव्हा सेल्स येतील ते आपण ट्रीट करू. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया.
रिटर्न्स नंतर आहेत ओपनिंग स्टॉक 18,000 रुपये, याचा अर्थ वर्षाच्या सुरुवातीला असलेला मालाचा साठा, आणि तो इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक आपण एक गोल जागा सोडली होती. डायरेक्ट आउटर कॉलमला 18,000 रुपये. ओपनिंग स्टॉक नंतर आहेत लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपये. लँड अँड बिल्डिंग ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग, इनर कॉलमला 10,000 रुपये. आपण लगेच पाहूया त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5%. लँड अँड बिल्डिंगची किंमत 5% कमी झालेली आहे. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल. लँड अँड बिल्डिंगची किंमत आधी होती 10,000 रुपये, गुणिले तिची किंमत यावर्षी 5% कमी झालेली आहे म्हणून गुणिले 5 भागिले 100 असा भागाकार गुणाकार करावा लागेल आपल्याला, आणि उत्तर आलेलं आहे 500 रुपये. म्हणजे बिल्डिंगची किंमत त्यावर्षी 500 रुपयांनी कमी झालेली आहे. हे डेप्रिसिएशन आहेत 500 रुपये, आणि डेप्रिसिएशन हे पर्टिक्युलर ॲसेटमधून लेसच करावेत. मग 500 रुपये आपण लेस करूया. लेस 5% डेप्रिसिएशन, आणि उत्तर आलेलं आहे 500 रुपये. लेस करून ते आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 9,500 रुपये. म्हणजे ॲसेटची किंमत वर्षाच्या सुरुवातीला होती 10,000 रुपये, आणि वर्षाच्या शेवटी तिची किंमत आता झालेली आहे 9,500 रुपये. हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, उत्तर आलेलं आहे 500 रुपये. म्हणजे 500 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झालेली आहे. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. लँड अँड बिल्डिंग नंतर आहेत कॅरेज 1,200 रुपये, आणि कॅरेज म्हणजेच वाहतुकीचा खर्च. जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये फक्त कॅरेज म्हणलेलं असतं, म्हणजेच कॅरेज इनवर्ड किंवा कॅरेज आउटवर्ड असा शब्द त्यापुढे दिलेला नसतो, फक्त कॅरेज जेव्हा देतात तो इफेक्ट येतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज, इनर कॉलमला 1,200 रुपये. लगेच आपण त्यावरती जी ॲडजस्टमेंट आहे ती अभ्यासणार आहोत. तर ॲडजस्टमेंट आहे पाचवी, आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. आउटस्टँडिंग आहेत कॅरेज 500 रुपये, म्हणजे देणे बाकी आहेत वाहतुकीचा खर्च 500 रुपये. आता आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ॲडच करावे. ॲड आउटस्टँडिंग, आणि जे आउटस्टँडिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतात ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात, आणि आउटस्टँडिंग आहेत 500 रुपये. मग ते ॲड करून आउटरला घेऊया 1,700 रुपये. याचा अर्थ असा आहे की त्या वर्षी खरं तर आपण वाहतुकीचा खर्च देणं अपेक्षित आहे 1,700 रुपये, पण आपण दिलेले आहेत 1,200 रुपये, अजून देणं आहे 500 रुपये. हे देणं आहे म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग कॅरेज ₹500 आउटर कॉलमला. आपली पाचवी ॲडजस्टमेंटही पूर्ण झालेली आहे, तिला आपण खूण करूया.
आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅरेज नंतर आहेत रेंट, ट्रेड्स अँड टॅक्सेस 1,000 रुपये आणि रेंट, ट्रेड्स अँड टॅक्सेस येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. डायरेक्ट आउटर कॉलमला 1,000 रुपये. रेंट, ट्रेड्स अँड टॅक्सेस नंतर आहेत ड्रॉइंग्स. सप्रे यांचे ड्रॉइंग्ज आहेत 3,000 रुपये, अत्रे यांचे आहेत 2,000 रुपये. ड्रॉइंग्ज याचा अर्थ असा होतो की आपल्याच व्यवसायातून आपल्याच पार्टनर्स यांनी काही कॅश किंवा काही गुड्स उचल म्हणून घेतले असतील आणि ते वैयक्तिक कारणासाठी वापरत असतील तर त्याला म्हणायचे ड्रॉइंग्ज. आणि आपल्याला जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉइंग्ज देतात तेव्हा त्याचा एकदाच इफेक्ट लिहायचा असतो. आणि ड्रॉइंग्ज येतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्ज. सप्रे यांनी आपल्याच व्यवसायातून ड्रॉइंग्ज 3,000 रुपये उचल म्हणून घेतलेले आहेत आणि अत्रे यांनी 2,000 रुपये. मग सप्रे यांच्या कॉलममध्ये 3,000 रुपये आणि अत्रे यांच्या कॉलममध्ये 2,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ड्रॉइंग्ज नंतर आहेत सॅलरीज 3,200 रुपये आणि सॅलरीज येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरीज. डायरेक्ट आउटर कॉलमला 3,200 रुपये. सॅलरीज नंतर आहेत बॅड डेब्ट्स 1,000 रुपये. हे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत आणि ओल्ड बॅड डेब्ट्सचंही पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. मग आपण त्याचं पोस्टिंग करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स. हे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत 1,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बॅड डेब्ट्स नंतर आहेत मशनरी. मग आज आपण फक्त बॅड डेब्ट्सपर्यंतचं पोस्टिंग करूया. आपण पुढील तासाला बॅड डेब्ट्स नंतरचं पोस्टिंग करूया. धन्यवाद.